हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भाई, वहिनी नॉट फेअर हां. मला आणि ऋषभला भेटायला मनाई आहे आणि तुम्ही असे करून मला त्याची आठवण करून देताय. तन्वी सॅड फेस करत बोलली. वहिनी नाही ग, भाईच असणार, त्यानेच बोलवलं असणार वहिनीला. प्राप्ती अंजलीची बाजू घेत बोलते. वहिनी शिवाय करमत नाही. आता भाईला उर्मी त्या दोघांना चिडवत बोलते. अंकुश अंजलीकडे बघतो तर ती मान खाली घालून गालात हसत होती. अंकुशने हात पकडला तसं ती त्याच्या मिठीत शिरली. बस झालं तुमचं चिडवणं. आता माझी बायको बघा किती लाजते. आणि तुम्हाला काय माहिती, तिला मीच बोलावलं. ते कधी कधी तीही बोलवते, मला जसं आज बोलवलं. मलाच नाही, तिलाही माझ्याशिवाय करमत नाही. अंकुश एकदम सिरियस होऊन त्यांना दम देतो असं दाखवत गालात हसत होता. अंजलीला वाटतं तो आपली बाजू घेतोय म्हणून ती प्रेमाने त्याच्याकडे बघण्यात हरवली होती. पण जसं तो गालात हसताना दिसला, नक्की काहीतरी गडबड आहे हे ती समजून गेली. पण नक्की काय झालं हे समजलंच नाही. ओ परत सगळे चिडवत गोंगाट करत होते. असं आहे तर वहिनी, तुम्हाला दूर राहावले नाही जात आहे अंकुश भाईपासून. ध्रुव अंजलीला चिडवत होता. जसं तिने ते वाक्य ऐकलं तसं लगेच ती अंकुशला धक्का देत पळत तिच्या रूममध्ये जाऊन दरवाजा लावून घेते. तिथे थांबली असती तर अजून सगळ्यांनी चिडवून हैराण करून सोडलं असतं. त्यात आता अंकुशही त्यांना सामील झाला होता. मी पण वेडी, तो माझी बाजू घेत आहे म्हणून प्रेमाने त्याच्याकडे बघत होते आणि तो लबाड माझी खेचत मस्करी करत होता. बघितलंच पाहिजे ह्याच्याकडे, हल्ली नुसता मला त्रास देत असतो. तिचं दुसरं मन, त्यालाच तर बघत होती तू. तो दिसतोच तसा की त्याच्याकडे सारखं बघत राहावंसं वाटतं. एक मिनिट, पण मुद्दा तो नाही. मी प्रेमाने बघावं म्हणून नाही, तर त्याला धडा शिकवला पाहिजे या हेतूने बोलते. तो असं कसं माझी सर्वांसमोर मस्करी करू शकतो. आता सगळे मला चिडवून हैराण करतील. तिचं दुसरं मन, ओ हा बरोबर आहे, तुझा चांगलाच धडा शिकव, मी आहे तुझ्यासोबत. पण जमेल ना मला? अंजली स्वतःला प्रश्न करते. हो का नाही? आता तर जमलंच पाहिजे. त्याच्या तोडीस तोड नको का तू? शेवटी तूही आता अर्धी मिसेस तोडणकर आहेस. बरोबर, बघतेच त्याचा बेत आता. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 पासून सगळ्यांची तयार व्हायची गडबड सुरू झाली. अंकुश आणि त्याचे डॅड पाहुणचारात काही कमी पडणार नाही, मानापानात काही कमी पडणार नाहीत याची काळजी घेत सगळ्या अरेंजमेंट बरोबर आहेत की नाही ते आऊच्या देखरेखीखाली बघून घेत होते. तन्वी तिच्या रूममध्ये ब्युटिशियनकडून तयार होत होती. तिच्या बहिणी आणि अंजली तिच्यासोबत थांबून तिला काही हवं नको त्या बघत होत्या. तिची ऑलमोस्ट तयारी झाली होती. तिच्या बहिणी आणि मैत्रिणींना तिच्या जवळ थांबायला सांगून ह्या सगळ्या तयारी करायला निघून गेल्या. तन्वीची मॉम, आत्या, काकी सगळ्या नऊवारी नेसून छानपैकी तयार होऊन निघाले होते. रिसॉर्टच्याच बँक साईडने त्यांनी वरात काढली. वरात आली तशी तन्वीची भावंडही वरातीत सामील झाले. मनसोक्त नाचून झाल्यावर तन्वीच्या मॉमनी टिळा लावून ऋषभला ओवाळून घेतलं. तो मंडपात आला तसा गुरुजींनी विधीला सुरुवात केली. तन्वीची तयारी झाली तसं तिला गौरीहार पूजनाला बसवलेलं. भटजींनी बोलावलं तसं तन्वीचा मामा तिला घेऊन जायला लागला. तन्वीची स्पेशल पालखीत बसून एंट्री होती. मंडपात अंकुश आणि गौतम पुढे तर ध्रुव आणि तिचा एक मानलेला भाऊ मागे, अशी चौघांनी मिळून तिची पालखी पकडली होती. सूर्यास्त होऊन गेला होता. हलका हलका अंधार पडायला सुरुवात झाली होती. सोबत आकाशात लाल, केशरी, गुलाबी रंगाची उधळण झाली होती. त्याच्यासोबत ह्यांनी केलेलं फुलांचं लाइटिंग्सचं डेकोरेशन अजून उठावदार दिसत होतं. आणि तन्वीच्या एंट्रीला
फटाकड्यांची आतिषबाजी, रोषणाई अजून 4 चांद लावत होते. नयनरम्य दृश्य होतं ते अगदी. तन्वीला मंडपात सोडल्यावर मंगलाष्टकांना सुरुवात झाली. सगळी फॅमिली तन्वीसोबत उभी होती. आता मात्र अंकुशची नजर अंजलीला शोधत होती. सकाळपासून दिसलीच नव्हती. डॉल तरी त्याला एकदा ड्रेस दाखवायला भेटून गेली होती आणि नंतर तीही लहान मुलांसोबत खेळताना दिसली होती. तेव्हा पण तो गडबडीत असल्यामुळे त्याला अंजलीविषयी विचारताच आलं नाही. आता मात्र मन बेचैन होत होतं आणि आता कोणाला लगेच तो विचारूही शकत नव्हता. काल तन्वीच्या रूमबाहेर बोलणं झालं तेवढंच. नंतर तिच्याशी बोलायलाही भेटलं नाही. दोघेही कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त होते. अंकुश आजूबाजूला अंजली दिसते का म्हणून बघत असतो. कोणाला शोधताय का तुम्ही? त्याला पाठवून आवाज येतो. अंजलीचा आवाज ऐकून तो डोळे बंद करून गालात हसतो. मागे वळतो आणि तिला बघतच राहतो. असं का बघताय? इथे मंगलाष्टका पुढे सुरू आहेत. अंजली त्याला समोर इशारा करून दाखवते. तरी त्याचा रिस्पॉन्स शून्य. तो तिच्याकडेच बघत होता. कोणी काही बोलू नये म्हणून त्याचा हात पकडून त्याला समोर वळवून त्याच्या बाजूला उभी राहते. जांभळी सिल्वर मोठ्या काठाची नऊवारी साडी, केसांचा फ्रेंचचा रोल, त्यावर एक बाजूने ऑर्किडची फुलं खोवली होती. साधेसा मेकअप, अंगावर ऑक्साईडची ज्वेलरी, नाकात नथ, कमरेत नाजूक साखळी, पायात पैंजण, अगदी नवरीसारखी सजली होती. गालावर खोडकर हसू अजून तिला सुंदर बनवत होतं. अंजलीचं लक्ष त्या वरमालाच्या नोकझोकवर होतं. सगळ्यांचा कल्ला चालू होता. अंकुश मात्र अंजलीमध्येच हरवून गेला होता. ऋषभच्या भावंडांनी आणि मित्रांनी त्याला उचलून घेतलं होतं. ते तन्वीला वरमालाच घालायला देत नव्हते. त्यांची मस्ती चालू होती. तन्वीने मस्त चेअर मागवली आणि बसली त्यावर. तुम्ही राहा तसेच घेऊन, मी बसते इथेच म्हणत ती तिच्या म्हणण्यावर अडून होती. दोन्ही बाजूंनी चिडवाचिडवी होत होती. शेवटी तन्वीच जिंकली. ऋषभ खाली मान घालून एका शहाण्या बाळासारखा उभा राहिला. तेव्हा तिने जाऊन त्याला हार घातला. सगळे त्याला चिडवत होते. हार घातले जातात तशी ती परत फटाकड्यांची आतिषबाजी होते. त्या आवाजाने तो भानावर येतो. बाकीच्या विधींना सुरुवात होते. तसं सगळ्यांनी खाली बसून घेतले. अंजली ही मेघासोबत जाऊन बसली. अंकुश, अरे असा इथे का थांबला आहेस? चल आपण बसूया खाली. साहिल बोलतो. हां हो चल. सॉरी ते विचारात होतं थोडं. अंकुश त्याच्यासोबत खाली येतो. काय रे, सगळं ठीक ना? साहिल त्याला विचारात हरवलेलं बघून परत विचारतो. हो. साहिल त्याला घेऊन बॉईजमध्ये जाऊन बसतो. तर त्या सगळ्यांचा फेवरेट टॉपिक गर्ल्स म्हणजेच सुरू होता. कोण किती सुंदर दिसते, कोणाला काय सूट करते, वगैरे वगैरे. अंकुशचं सारखं लक्ष अंजलीकडेच जात होतं. अंजली चिवला मांडीवर घेऊन तिच्याशी बोलत मस्ती करत होती. सोबत दीक्षा आणि मेघाही होती. त्या चौघी मस्त आपल्याच विश्वात होत्या. भाई, अंजली वहिनी आज खूप सुंदर दिसते ना? अंश त्याचं लक्ष अंजलीकडे आहे बघून सगळ्यांना खुणावत अंकुशला हळूच विचारतो. खूपच. तो त्याच्या तंगीत बोलून जातो. म्हणूनच भाई आज हरवल्यासारखा आहे. सगळे परत त्याला चिडवायला सुरुवात करतात. त्यांचा हसण्याचा आवाज एवढा मोठा असतो की सगळे वळून त्याच्याकडे बघायला लागतात. अंजलीही मागे वळून बघते आणि ह्यांचं काहीच होऊ शकत नाही या अर्थी मान हलवून परत समोर बघायला लागते. शट अप गाईज, किती चिडवता? तुमच्यामुळे कालपासून ती मला भेटली नाही, माझ्याशी बोलली नाही आहे. अंकुश एक जळजळीत नजर टाकून रागात बोलतो. त्याला चिडलेलं बघून सगळे शांत राहतात. 2 मिनिट नंतर परत जोरात हसायला लागतात. अंकुशलाही हसू येतं.
तोही त्यांच्यात सामील होतो. आणि त्यानंतर अंकुश मग तीच संधी साधून अंजलीच्या बाजूला येऊन बसतो. हाय ब्युटिफुल. तो चिवचे गाल ओढत अंजलीवर नजर टाकतो. चिव, डॅड तुझ्याशी बोलतायत. त्यांना थँक्स बोल बेबी. अंजली ही त्याच्या कॉम्प्लिमेंटचं उत्तर चिव थ्रू देते. थँक्यू डॅड. वेलकम बच्चा. आज माझी स्वीटहार्ट खूप सुंदर दिसते. अंकुश चिवला स्वतःकडे घेत तिच्या गालावर किस करतो. थँक्यू. तुम्ही पण हँडसम दिसताय डॅड. चिवही त्याच्या गालावर ओठ टेकवते. थँक्यू बेबी. तूच ॲडमायर केलं मला. बाकी कोणी तर बघितलंही नाही. अंकुश अंजलीकडे बघत घुशात बोलतो. अंजलीला त्याच्या वागण्याचं हसूच येतं. पण काल त्याच्यामुळे सगळ्यांनी खूप सतवलं होतं तिला. आता तिची बारी होती. शोना, तू इथे बसते की खेळायला जाते? मी मोठ्याईकडे जाते. अंजली त्याला इग्नोर करत चिवला विचारते. मम्मा, मी माझ्या फ्रेंड्ससोबत खेळायला जाते. चिव लगेच अंकुशच्या मांडीवरून खाली उतरते. ही पण जास्त दंगामस्ती नाही करायची. अंजली तिच्याशी बोलून माईकडे जाते. अंकुशही तिच्या मागे जातो, पण ती मुद्दाम त्याला टाळत होती. त्यालाही समजलं होतं. काल चिडवल्यामुळे नाकावर राग आहे मॅडमच्या. तोही मग त्याची कामं सांभाळत तिच्यावर लक्ष ठेवून होता. अंकुशच्या मॉमने अंजलीला त्यांच्या कामानिमित्ताने त्याच्या रूममध्ये पाठवलं होतं. तोही गुपचूप तिच्या मागे गेला. अंजली मॉमच्या रूममध्ये जाऊन त्यांनी सांगितलेला बॉक्स घेऊन निघतच असते की तेवढ्यात अंकुश रूममध्ये येऊन लगेच दरवाजा लावून घेतो. अंकुश, तुम्ही इथे काय करत आहात आणि दरवाजा का लावला? अंजली कपाळावर आठ्या आणून विचारते. माझी बायको माझ्याशी बोलत नाही म्हणून तिच्याशी बोलण्यासाठी. अंकुश हळूहळू पावलं टाकत अंजली समोर येतो. असं काही नाही, मला लेट होतंय. मॉम वाट बघत असतील माझी. तुम्ही रस्ता सोडा बरं. अंजली त्याला भावच देत नाही. आधी मला तुला मन भरून बघू तर दे. एवढी सुंदर दिसते माझी बायको. माझ्यासाठी तयार झाली आहे तर तिला कॉम्प्लिमेंट तर देऊ दे. अंकुश अजून तिच्याजवळ येत बोलतो. काही नको. तुमची कॉम्प्लिमेंट ठेवा तुमच्याकडेच. आणि मी तुमच्यासाठी नाही तर तयार झाले. बाजूला व्हा बरं. तुम्ही मला उशीर होते. का मागे मागे करताय? अंजली हाताची घडी घालून त्याच्याकडे बारीक डोळे करून बघते. अरे, असं कसं? बायकोच्याच तर मागे मागे करणार ना मी. अंकुश अंजलीच्या कमरेत हात घालून जवळ खेचत बोलतो. अंजली त्याला बाजूला करायचा प्रयत्न करते, पण त्याची पकड इतकी मजबूत असते की तिला ते जमत नाही. आणि तो तिला सोडणारही नाही हे पण माहीत असतं. म्हणून मग ती मान फिरून शांत उभी राहते. राग आला माझा? सॉरी. अंजली त्याच्याकडे लटक्या रागात बघते. तुम्हाला माहिती तुमच्यामुळे मला किती चिडवलं गेलं? अंजली बारीक तोंड करून त्याला बोलते. आणि त्यानंतर आय एम सो सॉरी. मी मस्करी करत होतो. काही बोलायची गरज नाही. मला माहीत आहे तुम्ही मस्करी करत होतात. अंकुश चूक नसतानाही सॉरी बोलताय. कशी रागू मी तुमच्यावर? अंजली त्याला हलका धक्का देत बोलते. मग बोलत का नव्हती? अंकुश तिचा हात पकडून विचारतो. आणि त्यानंतर तुम्ही मला सतावू शकता, मग मी का नाही? अंजली फुगून बोलते. इथेही तरसत होतो तुझ्यासाठी. तू बोलत नव्हतीस तर मन लागत नव्हतं माझं कशातच. आणि त्यात एवढी सुंदर बनवून तू अजून त्रास देणार मला? अंकुश तिच्या डोळ्यात बघत तिला अजून जवळ उठतो. अंजली दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवत तर ठाया उंचावून हळूच त्याच्या ओठांवर ओठ टेकवत सॉफ्टली त्याला किस करते. तिचे ते मऊ ओठ त्याच्यामध्ये चेतना निर्माण करतात. त्याला तिचा स्पर्श, तो स्पर्श अजून हवा असतो. तो तिला अजून जवळ खेचत डीप किस करायला लागतो. दोघांनाही कसलंच भान उरलेलं नव्हतं. ते दोघेही त्या स्पर्शात हरवलेले होते. अंजलीचा श्वास फुलायला लागला.
तसं तो तिला हळूच बाजूला करतो. अंजली त्याच्या मिठीत त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत शांत होत होती. अंकुशही डोळे मिटून तिच्या पाठीवर हळुवारपणे हात फिरवत होता. अंजली, मॉम वाट बघत असेल. तो हळूच तिला बाजूला करतो. अंकुश खूप हँडसम दिसताय. अंजली त्याच्या गालावर हळूच ओठ टेकून बाजूला होते आणि तेथून निघून जाते. यार, ही मुलगी ना खरंच वेड लावून जाते मला. अंकुश गालावर हात ठेवून ती गेली त्या दिशेने बघत बोलतो. स्वतःला सावरत तोही तिथून मंडपात येतो. सगळे विधी होतात. तसं गुरुजी लग्न संपन्न झालं म्हणून सांगतात. सगळ्या मोठ्यांच्या पाया पडून परत तन्वी आणि ऋषभचे फोटो सेशन होतं. त्यांची फॅमिली हे हळूहळू त्यांना जॉईन होते. नंतर फक्त यंगस्टर्स थांबून त्यांच्या पार्टनरसोबत बहिणीनं सोबत फोटो काढत होते. अंकुशचा हा चान्स कसला सोडतोय. पहिलं डॉल आणि तिच्या मम्मासोबत आणि नंतर त्यांचं कपल शूट. त्याने बराच वेळ खाल्ला फोटोग्राफरचा. सगळे वैतागले होते. त्यांनाही फोटोज काढायचे होते, पण हा एक लास्ट करून फोटो काढतच होता. शेवटी अंजली कंटाळून बाजूला झाली तेव्हा कुठे तो थांबला. अंकुशच्या कझन्सनेही डॉलसोबत आणि त्यांच्या होणाऱ्या बहिणीसोबत फोटो काढले. साहिलनेही हा चान्स सोडला नाही. सगळे गेल्यावर त्याने मेघाला थांबवून तिच्यासोबत फोटोशूट केले. नंतर जेव्हा सगळ्या गँगमध्ये बातमी पसरली तशी खूप चिडवाचिडवी झाली. दोघेही ती चिडवाचिडवी एन्जॉय करत होते. तन्वी आणि ऋषभचं रिसेप्शन 2 दिवसांनी होतं. त्यामुळे आलेले नातेवाईक त्यांना गिफ्ट देऊन ब्लेसिंग्स देत होते. अंकुशने डीजे प्ले करायला लावला तसे सगळे नाचायच्या मूडमध्ये आले. मनसोक्त नाचून दमल्यावर सगळे फूड काउंटरकडे वळले. नंतरही काही जण गप्पा करत बसले होते. लग्न तर छान प्रकारे पार पडलं. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. दुसऱ्या दिवशी तन्वी तिच्या सासरी जाण्यासाठी तयार झालेली. वातावरण खूपच गंभीर झालेलं. तन्वी खूपच रडत होती. सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं. खूप जड मनाने तिला निरोप देण्यात आला. अंकुश तर खूप वेळ त्याच्या मॉमला सावरत होता. त्याचे डॅड तन्वीला निरोप देऊन त्यांच्या रूममध्ये गेले. ते खूप वेळ होऊन गेला तरीही बाहेर आले नव्हते. त्यांना त्यांचा सावरायला वेळ भेटावा म्हणून कोणीच त्यांच्याकडे गेले नाही. सगळे नातेवाईक आऊंचा आणि त्यांच्या मॉमचा निरोप घेऊन निघाले. त्यांच्यासाठी एअरपोर्टपर्यंत अंकुशने बसेस अरेंज केल्या होत्या. अंश आणि गौतमने ती जबाबदारी सांभाळली. डॅड सावरले तसे ते स्वतःच बाहेर आले. आता त्यांनाही निर्धाव लागणार होते. सगळे निघाले तसे सुहास आणि दीक्षाही त्यांची बॅग्स घेऊन बाहेर आले. ओह, तुम्ही कुठे चाललात? हे तुमच्यासाठी. इथे तुमचा स्टे अजून 4 दिवस वाढवण्यात आला आहे. अंजली डोळे मिचकावत बोलते. काय? अगं पण का? आणि आई बाबा? दीक्षा न समजून विचारते. त्यानंतर इकडे तुमचा हनीमून बाकी आहे त्यासाठी. काका काकींना मी माझ्यासोबत घरी घेऊन जात आहे. तुम्ही एन्जॉय करा. त्यांची काळजी मी घेईन. अंजली दीक्षाला सांगते. अगं पण कशाला हे? दीक्षाला काय बोलावं तेच सुचत नाही. कशाला म्हणजे? माझ्यासाठी तुम्ही तुमचा फिरायला जायचा प्लॅन कॅन्सल केलात ना, म्हणून हे छोटं हनीमून पॅकेज अंकुश आणि माझ्याकडून. मस्त एन्जॉय करा. आता हे 4 दिवस तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. आणि सुहासला असं अंजली बोलतच असते की सुहास तिच्या तोंडावर हात ठेवतो. मध्ये ना कशाला? माझी इज्जत काढतेस बाई. सुहास एकदम बारीक आवाजात अंजलीला बोलतो. समजलं मला. राहते. हो आम्ही हो ना. त्याच्या घरच्यांना बघून तो कसेबसे हसत बोलतो. अंजली गालात हसत त्याची मज्जा बघत होती. त्याच्या घरचे त्याच्याकडे न समजून बघत होते. चला आम्ही निघतो. दोघांनीही काळजी घ्या. एन्जॉय करा. सुहासची आई दीक्षाच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते. हो आई,
तुम्ही पण काळजी घ्या. बाय सुहास. एन्जॉय. अंजली मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी बोलते. तू ना खूप लबाड झाली आहेस. सुहास तिचा कान पकडतो. सुहास कान सोड. अंजली ओरडते. सॉरी बोला धी मग. दीक्षू बघ ना गं, हा कसा करतोय. मी एवढं तुमच्यासाठी सगळं प्लॅनिंग केलं आणि हा बघ कुचका. अंजली छोटं तोंड करते. मी कुचका. तो अजून जोरात तिचं कान पकडतो. सुहास सोड तिला, उगाच त्रास देतोस. दीक्षा त्याला ओरडते. आता माझी बायको बोलते म्हणून सोडते. सुहास ॲटिट्यूड देत कान सोडतो. बाय द वे थँक्स आणि सॉरी. त्या दिवशी तुझ्यावर उगाच चिडलो. मला नको तुझं सॉरी आणि थँक्स. जा तुझ्या बायकोकडे. दीक्षू सांभाळ ह्या बेड्याला म्हणत अंजली सुहासला दीक्षाच्या अंगावर ढकलत तिथून पळून जाते. वेडी बायको, काय विचार आहे मग. सुहास भुवया उंचावत विचारतो. खूप नेक विचार आहे नवरोबा. सगळ्यांना सी ऑफ करूयात. दीक्षा डोळे मिचकावत बाहेर येते. बायको, किती पळणार आहेस. थोड्या वेळात तू माझ्याकडेच येणार आहेस. सुहास मागून ओरडत तिच्या मागे जातो. मेघा दीक्षूसोबत त्यांच्या गाडीत बसते. दीक्षा आणि सुहासचे आई बाबा एका गाडीत आणि अंकुशची फॅमिली एका गाडीत होते. अंकुश सगळ्या बॅग्स घेतल्या की नाही ते चेक करून वळतच असतो की सुहास येऊन त्याला मिठी मारतो. थँक्स अंकुश, तू एवढा आमच्यासाठी विचार केलास, खरंच थँक्स. सुहास त्याचे आभार मानतो. अरे भाई, त्यात काय एवढं. खरी आयडिया अंजलीची होती. मी फक्त बुकिंग एक्सटेंड केलं. आणि दीक्षा माझी एक चांगली फ्रेंडसुद्धा आहे. सो एन्जॉय. हॅपी हनीमून. अंकुश डोळे मिचकावत खोडकरपणे बोलतो. थँक्स. सुहास लाजत केसातून हात फिरवतो. सगळे सुहासला लाजलेला बघून हसत होते. दीक्षा लाजून तिच्या आईच्या मिठीत शिरली. नजर न लागो माझ्या मुलांना. सुहासची आई मनातच बोलून त्या दोघांची नजर काढते. सगळे सुहास आणि दीक्षाला बाय करून एअरपोर्टसाठी निघतात आणि त्यानंतर चिऊला तिच्या डॅडजवळ बसायचं असल्याने अंजली तिला घेऊन अंकुशच्या कारमध्ये बसली आणि दुसऱ्या गाडीत मेघा, साहिल शेजारी. सगळे असल्यामुळे बोलता येत नव्हतं, पण नजरेची देवाणघेवाण सुरू होती. सोबत मेघाचं गोड लाजणं त्याच्या मनावर मोरपीस फिरवून जात होतं. तो येत्या 2 दिवसातच घरी सगळ्यांना मेघाबद्दल सांगायचं ठरवत होता. त्याने तिला मनातलं सांगितलं. तो दिवस आठवला. चॅलेंज तर तो जिंकला होता. त्यामुळे नंतरही काही ना काही कारणं काढून भेटी वाढत गेल्या. त्याचा सहवास मेघाला आवडत गेल्याने कधी तीही कारणं काढून त्याला भेटायची कन्फेशन असं केलं नव्हतं, तरी एकमेकांबद्दलची ओढ समजत होती. न बोलूनही प्रेम व्यक्त होत होतं. त्या दिवशीची तिची जेलसी, मुलींसोबत सेल्फी काढताना बघून झालेली तिची चिडचिड आणि धरलेला अबोला आताही आठवून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याने प्रपोज केलेला क्षण आठवला. डान्स आणि संपल्यावर मेघा त्याला इग्नोर करून तिच्या रूममध्ये जातच होती की त्याने ओढून तिला बाजूच्या रूममध्ये ढकललं. ती घाबरून ओरडणारच की तिच्या तोंडावर हात धरला. मेघा, इट्स मी. साहिल ती डोळे मोठे करून त्याला बघत होती. बोलायचं होतं पण त्याने खूप जोरात तोंडावर हात ठेवला होता, त्यामुळे ते जमत नव्हतं. मेघा, का अशी वागतेस तू माझ्याशी. का अशी इग्नोर करतेस. ती जोर लावून हालायचा प्रयत्न करते. त्याने तोंडावर ठेवलेला हात बाजूला करायचा प्रयत्न करते. तसंच साहिल तिच्या तोंडावरचा हात काढतो. काय करताय सर. मला इथे असं का आणलं. तुम्हाला का समजत नाही. मला नाही बोलायचंय तुमच्याशी. मेघा त्याला बघायचं टाळत मोठे श्वास घेत दुसरीकडे मान वळून विचारते. तुझ्या ना तोंडावरचा हात बाजूला घ्यायलाच नको हवा होता.
आणि हे सर काय लावलं आहेस आणि अशी का वागतेस तू माझ्याशी? साहिल वैतागून विचारतो. अशी म्हणजे कशी? तुम्हाला वेळ आहे का माझ्यासाठी? काल त्या मुलींसोबत बोलायला खूप वेळ होता ना? मला येऊन 2 दिवस झाले. आता का आठवली मी तुम्हाला? मेघा रागात त्याच्या डोळ्यात बघत विचारते. मेघा, अगं त्या स्वतःहून आल्या होत्या बोलायला आणि त्यांनी लगेच सेल्फी घ्यायला सुरुवात केली. मला नाही बोलायचं, हा चान्स नाही भेटला गं. साहिल तिला समजवायचा प्रयत्न करत होता. राहू दे, मी बघितलं ना किती हसून फोटो काढत होता ते. मेघा त्याच्यापासून बाजूला व्हायचा प्रयत्न करत बोलते. अगं मग रडायचं होतं का मी? साहिल हसू ओठात दाबून विचारतो. मेघा रागात त्याला घुरून बघत होती. हे बघा, मला जाऊ द्या. तुम्ही सेल्फी काढा, हसा, रडा, काही करा. उफ, किती राग, किती ती जेलसी. साहिल तिच्या गालावर अंगठ्याने रब करत बोलतो. मला का राग येईल आणि मी का जेलस होऊ? काय संबंध आला तुम्हाला? जे वाटतं ते तुम्ही करायला मोकळे आहात. मेघा त्याचा हात रागात बाजूला करत नजर फिरवते. हेच माझ्याकडे बघून बोल. मी समोर आहे, तुझ्या बाजूला नाही. तो तिचा चेहरा स्वतःकडे वळवतो. मेघा त्याच्याकडे भरलेल्या डोळ्यांनी बघते. डोळे काठोकाठ भरले होते. आता रडतेस का मग बेडी? मी जाऊ ना त्या मुलींकडे? तुला नको आहे ना मी? सांग ना मला, मी जातो मग. साहिल तिचे डोळे पुसत तिचा कोमेजलेला चेहरा बघत असतो. तिला असं बघून त्याला त्रास होत होता. मेघा काही न बोलता मान खाली घालून राहते. मेघा, आय एम सॉरी. मला माहीत होतं तू आली आहेस तरी तुला भेटता नाही आलं. मी बिझी झालो, पण ह्याचा अर्थ असा नाही की मला तुला भेटायचं नव्हतं. तुझ्यासाठी वेळ नाही काढता आला. सॉरी. वेळ कमी आणि काम जास्त होती. तू माझ्यावर जास्त रागू शकणार नाही, मला माहीत आहे. कारण माझी मेघा मला समजून घेते, राईट? साहिल तिचा चेहरा हातात घेऊन बोलला. मेघा छोटी स्माईल करत मान हलवते. मेघा, मी त्या मुलींजवळ थांबलो कारण रिषभच्या बहिणी होत्या आणि रिषभ स्वतः तिथे असल्याने मला त्यांना टाळता आलं नाही. आणि अगं त्या मुलींना मी आवडलो असेल ग, पण मला तू आवडतेस. फक्त आवडतच नाहीस तर मी प्रेम करायला लागलोय. साहिल तिच्या कपाळावर कपाळ ठेवत तिला सांगतो. आय लव्ह यू मेघा. तो तिच्या कपाळावर किस करतो. आय लव्ह यू टू साहिल म्हणत मेघा त्याला मिठी मारते. मेघा त्याच्या छातीवर एक फटका मारते. हे सांगायला एवढा वेळ लागतो तुम्हाला? हो, ही रुसलेली चिडलेली मेघा बघायला भेटली ना त्यामुळे. किती तो एवढूशा नाकावर साहिल हसत तिचं नाक ओढतो. मग येणार नाही का? किती चिपकत होत्या तुम्हाला. मी असं मुलांसोबत केलं तर चालेल तुम्हाला? मेघा लटक्या रागात त्याला बोलते. प्रश्नच नाही, कारण आता फक्त तू माझी आहेस. साहिल तिच्या दंडांना पकडत तिला स्वतःजवळ ओढत तिच्या डोळ्यात बघत जरब देत बोलतो. मेघा त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याचे हार्टबीट्स ऐकत होती. साहिल हॉर्नच्या आवाजाने त्या गोड स्वप्नातून भानावर आला. दुसरीकडे दीक्षा त्यांना बाय करून वळलीच होती की तिचं लक्ष सुहासकडे गेलं, जो हाताची घडी घालून एकटक तिला बघत होता. दीक्षाने लगेच तिची नजर दुसरीकडे वळवली. काय मग बायको, अजून कोणी राहिलं आहे का? सी ऑफ करायचं? सुहास आजूबाजूला मुद्दाम बघत तिला विचारतो. दीक्षा गालात हसत त्याला पाठमोरी थांबते. सुहास तसंच तिच्या जवळ येत मागूनच तिला दोन्ही हातावर उचलून घेतो. सुहास, दीक्षा दचकून त्याचं शर्ट पकडते. काय करतोयस? खाली सोड बघू. आजूबाजूला माणसं आहेत आपल्या. दीक्षा हातपाय मारत सुटायचा प्रयत्न करत होती, पण त्याची पकड एवढी मजबूत होती
की ते जमत नव्हतं. असू दे ना, मग मी माझ्या बायकोला उचललं आहे आणि तसंही आता मी माझ्या हनीमूनला आहे. सुहास तिच्या डोळ्यात बघत मिश्किलपणे म्हणतो. सुहास, ऐक, नको ना रे, असं उचलून सोड ना खाली, मी चालते ना, दीक्षा त्याला रिक्वेस्ट करत म्हणते. बघ हां, ही स्पेशल ट्रीटमेंट मी सारखी देत नाही. आज मला माझ्या बायकोवर खूप प्रेम आलं आहे. सुहास डोळे मिचकावतो. दीक्षा त्याच्या नजरेत बघत हरवून जाते. तो ऐकणार नाही हे ओळखून गालात हसत त्याच्या मानेमध्ये दोन्ही हात टाकत पकड घट्ट करते. सुहासही गालात हसत तसंच तिला रूममध्ये घेऊन जातो. सुहास तिला खाली सोडून दरवाजा लावून घेतो. त्याच्यासाठी अंकुशने त्याच हॉटेलमध्ये हनीमून स्वीट बुक करून रूम छान सजूनही घेतली होती. तर आता इथे चुकून मेघा झालाय, तर दीक्षा ती रूम बघण्यात हरवून जाते. सुहास हळूच मागून तिला मिठीत घेत तिचे केस एका बाजूला सारून मानेवर ओठ टेकवतो. तशी दीक्षा शहारून त्याच्या हातावरची पकड घट्ट करते. तो हळूच तिला स्वतःकडे वळवतो. दीक्षू, फायनली आपण आपल्या हनीमूनला आहोत. सॉरी, मी आपल्यासाठी नीट काही प्लॅन करू शकलो नाही. सुहास दिलगिरी व्यक्त करतो. सुहास, अरे असं का म्हणतो? आपण आता एकत्र आहोत हे नाही का महत्त्वाचं? आणि हेही किती छान आहे. तसंही मला तुझ्यासोबत गोव्याला एकदा यायचंच होतं. तुला तर माहीत आहे मला वॉटर स्पोर्ट कितीच आवडतात. माझ्या बकेट लिस्टमधली एक इच्छा आज पूर्ण झाली. मी खूप खुश आहे. खरंच ना? हो रे. बरं, तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन, पण आता माझ्या इच्छेचं काय बाकी? सुहास झुकून तिच्या कानाची पाळी ओठात पकडत तिला आणखी जवळ ओढतो. दीक्षू शहारून अंग आकसून घेते. दीक्षू, आय लव्ह यू. तू तयार आहेस ना? तो तिची परवानगी विचारतो. ती त्याच्या डोळ्यात बघत त्याच्या कपाळावर, डोळ्यावर, गालावर ओठ टेकवते. तो हळूच तिला जवळ घेत तिच्या ओठावर ओठ टेकवत तिला उचलून घेत बेडजवळ घेऊन जातो. दोघेही एकमेकावर प्रेम करत एकमेकांच्या स्पर्शात हरवून जात एक होतात. दुसऱ्या दिवशी अंकुश आणि अंजली दोघेही ऑफिसला गेले. त्यांच्या एंगेजमेंटची बातमी एव्हाना सगळीकडे पसरली होती. स्टाफने त्या दोघांना चुकून त्यांचं अभिनंदन केलं. अंकुशनेही त्यांच्या एंगेजमेंट आणि तन्वी व रिषभच्या लग्नाचं मिळून सगळ्या स्टाफला स्वीट आणि लंचची पार्टी दिली. आज तन्वीच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती आणि दुसऱ्या दिवशी रिसेप्शन होतं. त्यांचे मोठमोठे क्लायंट्स आणि नातेवाईक ज्यांना लग्नाला यायला जमलं नाही त्या सगळ्यांसाठी रिसेप्शन होतं. शिवाय मीडियाही इन्व्हाइट केलेली. अंकुश आणि अंजली दुसऱ्या दिवशी रिसेप्शनला जाणार होते. एवढे दिवस बाहेर होते तर बरीच कामं पेंडिंग होती. दोघेही कामात व्यस्त होऊन गेले. आज फक्त अंकुशच्या घरचेच पूजेला गेले होते. ह्या दोघांचाही तो पूर्ण दिवस कामातच गेला. ऑफिस सुटल्यावर अंकुश अंजलीला घरी सोडणार होता, त्यामुळे ती त्याचीच वाट बघत थांबली होती. सगळा स्टाफ आता तिला थोडं घाबरून राहत रिस्पेक्टफुली वागत होता. मागे जे तिला हसले होते, तिच्याविषयी नको नको ते बोलले होते, त्यांची तोंड कायमची बंद झाली होती. तेही आता तिच्या मागे पुढे करत होते. अंकुश आला तसं ती त्याच्यासोबत निघाली. दमलास ना आज? खूप खूप कामं होती ना? त्याचा चेहरा बघून बोलत त्याच्या हातून लॅपटॉप बॅग घेत मागच्या सीटवर ठेवते. खूप सारी पेंडिंग कामं आहेत अजून पण. 5 दिवस कसे गेले ते समजलंच नाहीत. आता परत रुटीन. हो ग, ऐक ना, तुला वेळ होणार नसेल तर थोडं बाहेर जाऊया प्लीज. अंकुश गाडी गेटमधून बाहेर घेत तिला रिक्वेस्ट करतो. हो चालेल, पण कुठे जायचंय? अंजली मोबाईल बघत विचारते. बीचला जाऊया, तू घरी कळव. हवं तर उशीर होईल, ते डॉल वाट बघत राहील. नाही तर किती काळजी करतो सरी.
ती सुहासच्या आईबाबांकडे गेली आहे. तिचा मामू नाही तर आजी आजोबांना कंपनी द्यायला. अंजली स्माईल करत त्यांना सांगते, तूच बघ, माझी डॉल सगळ्यांची किती काळजी घेते, मग तिच्या डॅडला तर तिची काळजी वाटणारच ना. अंकुश भोवया उंचावत विचारतो. बरोबर, डॅडची लाडकी प्रिन्सेस जी आहे. अंजली हसत बोलत बाहेर बघते. तू जेलस होतेस का? होते, थोडी थोडी, कधी कधी, कारण तुम्ही दोघे एकत्र असल्यावर मला ती विसरून जाते. अंजली फुगून हाताची घडी घालून बसते. जान, तुला कसे विसरू शकतो? आम्ही तुझ्यामुळेच तर आम्ही भेटलो ना. हां, पण आमच्या दोघांची टीम आहे. अंकुश तिचा गाल ओढत डोळे मिचकवतो. चांगलंच माहीत आहे मला, ते सांगायची गरज नाही. अंजली खाली उतरत बोलते. आपण एक काम करू, आपलं जेवण, आपलं लग्न झालं की मग आपल्याला बेबी बॉय झाला ना, तर त्याची आणि तुझी टीम. अंकुश तिला हात देत दगडांवरून खाली उतरत रस्ता काढत वाळूत उतरतो. आणि बेबी गर्ल झाली तर? अंजली चालत भोया उंचावून त्याला प्रश्न करते. मग ती परत माझ्या टीममध्ये. अंकुश गालात हसत बोलतो. अंजली थांबून कमरेवर हात ठेवून बारीक डोळे करून त्याच्याकडे बघते. अरे, मग आपण परत बॉस होत नाही तोपर्यंत दुआच करत राहू. किंवा एक बेटर ऑप्शन आहे माझ्याकडे, आपण ट्विन्स प्लॅन करू. अंकुश तिला डोळा मारत किनाऱ्यावर पळायला लागतो. अंजली त्याला मारायला त्याच्या मागेला धावते आणि त्यानंतर पळत पळत तो खूप लांब येतो. दमून वाळूतच बसतो. अंजली ही दम टाकत तिथे येत त्याच्याकडे बघत असते. अंकुश तिच्याकडे बघून हसायला लागतो. तसं तिलाही हसायला येतं. तो तिला हात देत खाली स्वतःच्या बाजूला बसवतो. दुष्ट, काही लाज नाही ना तुम्हाला? अंजली त्याला हातावर सापट मारते. अरे, त्यात कसली लाज? फॅमिली प्लॅन करत आहे मी, ते पण माझ्या बायकोसोबत. तुला एकटं नको वाटायला म्हणून. आणि तू मलाच बोल. अंकुश हात चोळत तिला बोलतो. हो, असू दे, माहीत आहे मला. अंजली ब्लश करत बोलते. आणि त्यानंतर, काय कसली गोड लाजते ग तू? बघ, तुला ही पटल म्हणजे उगाच रागवते माझ्यावर तू. अंकुश तिला जवळ ओढतो. अंजली गालात हसत समोर बघते. शोना, पण विचार करूनच कसलं भारी वाटत आहे. मी एक्सप्लेन नाही करू शकत. अंकुश स्माईल करत तिच्याकडे बघतो. अंजली, काय झालं सांग बघू. तिला शांत झालेलं बघून तो विचारतो. अंकुश, ते म्हणजे चिव, तिला बोलायलाच जमत नाही. त्याचही चुकत नव्हतं. पण अंजली, इथे बघ, रडते काय तू वेडी? सांगशील का मला? त्यानंतर इकडे, अंकुश प्लीज, तू रागवू नको. म्हणजे हे मी आधीच क्लिअर केलं पाहिजे होतं, पण मला वाटलं तू घेशील समजून. अंजलीला अजून पण त्याला कसं सांगावं ते समजत नव्हतं. आणि त्यानंतर, शोना, तू नीट सांगितलं तर समजेल ना मला. बोल बघू. अंकुश तिचा चेहरा ओंजळीत पकडून प्रेमाने तिला आश्वस्त करतो. अंकुश, चिव लहान आहे, त्यात लग्न झाल्यावर आपण लगेच कसं? अंजली अडखळत बोलते. आणि त्यानंतर, वेडी आहेस का ग तू? मी बाळाचा विषय सहज काढला, मस्तीमध्ये. तो डिसिजन पूर्ण तुझा असेल, मला घाई नाही. अंजली, मला हे समजतंय ग, चिव लहान आहे, तिलाही तिच्या मम्मा डॅडचं प्रेम मिळालं पाहिजे आणि आपण ती भरभरून देणार आहोत. नवीन जागा, नवीन वातावरण, तिलाही रुळायला वेळ लागेल, हे समजतं मला रडूबाई. अंकुश तिचे डोळे पुसत मिठीत घेतो. सॉरी मी. बस आता, काही बोलू नको. दोघेही काही क्षण शांतपणे एकमेकांची मिठी अनुभवत राहतात. अंकुश, घरी कॉल केलास? पूजा व्यवस्थित संपन्न झाली ना? अंजली त्याला विचारते. हो ग, मगाशी डॅडशी बोलणं झालं, छान पार पडली पूजा. ते डिनर करूनच येतील. डॅड बरे आहेत ना आता? अंजली काळजीने विचारते.
हो, सावरतायत हळूहळू, पण खरंच तनूची कमी खूप जाणवते ग. तुला माहिती, आमच्या सगळ्यांची सिक्रेट्स तिच्याकडे असायची. कधी काही वाटलं तर ती तो व्यक्त व्हायचा कोपरा होती आमच्यासाठी. कॉफी विथ गप्पा सगळं शेअर करायचो आम्ही एकमेकांशी. डॅड कुठे बाहेर गेले असतील ना, तर पहिला कॉल तिला असायचा, नंतर मॉमला. त्या दोघांचे सगळे अपडेट एकमेकांना असायचे. तनू हॉस्पिटलमधून लेट झाली तर तिची वाट बघत बसायचे. कधी कधी तर तिला आणायला सुद्धा जायचे. ते खूप क्लोज आहेत ग तिच्या. आणि आता तर ती काही महिन्यानंतर इंडियातही नसणार. अंकुश भावूक होतो तिच्या आठवणी सांगत. अंकुश, सावर स्वतःला. आपण जाऊ ना सगळे सुट्टीमध्ये तिला भेटायला. ऋषभ येईल, घेईल तिची काळजी व्यवस्थित. अंजली त्याला धीर देत त्याच्या हातावरून हात फिरवते. हो ग, ते माहीत आहे, पण तिची एवढी सवय झाली आहे ना की चुकल्यासारखं वाटतं. रिसेप्शन आणि सगळं होऊ दे. तनू जायच्या आधी आपण लग्न करू. अरे पण 3 महिन्यात कसं सगळं? आणि घरचे तयार होतील? खूप लवकर होईल रे. अंजली प्लीज, नाही, नको बोलू. आपण दोघं मिळून बोलू सगळ्यांशी. तसंही मला आता कोणती रिस्क नाही घ्यायची. तू आणि डॉल मला आता लवकरात लवकर माझ्या जवळ हवी आहेस. अंकुश तिच्या डोळ्यात बघत बोलतो. बोलू आपण घरी. अंजली त्याच्या हातावर प्रेमाने हात फिरवत खांद्यावर डोकं ठेवून राहते. अंकुशही विचार करत शांत बसतो. थोडा वेळ एकत्र घालून ते तिथून निघतात. अंकुश अंजलीला डिनर करून मग तिच्या घरी सोडतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अंकुशच्या आणि अंजलीच्या घरचे रिसेप्शनला पोहोचतात. अंकुश अंजलीला पिक करणार होता. मीडिया होती, पण त्याच्या डॅडनेच त्या दोघांना एकत्र जायला सांगितले. अंकुश तिला न्यायला आत आला आणि तिला बघून क्लीन बोल्टच झाला. ती हळूहळू फोनवर बोलत उत्तरत होती. तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं तेव्हा तिने डोळे मिचकावून हाय केलं, पण तो तिला बघण्यातच हरवला होता. अंजलीने छान पार्टीवेअर वन पीस घातला होता. केस स्ट्रेट करून मोकळी सोडली होती. थोडा डार्क मेकअप, कानात स्टड, गळ्यात नाजूक डायमंड सेट, पायात हिल्स, एकदम हॉट दिसत होती. अंजली कॉल कट करून त्याच्या जवळ येते. अंकुश, काय झालं? अंकुश भानावर येत तिच्याकडे बघतो. काय झालं? अंजली परत त्याला विचारते. कुठे काय? अंकुश तिच्या कमरेवर हात घालून जवळ ओढतो. अंकुश, आपण हॉलमध्ये आहोत. अंजली मोठे डोळे करून त्याला बोलत त्याला बाजूला करते. रूममध्ये जाऊया का मग? तोही तिच्या डोळ्यात आरपार बघत भुवया उंचावतो. गप बसा, असं फ्लर्ट बरोबर जमतंय ना तुम्हाला? अंजली डोळे गोल फिरवते. मग एवढी सुंदर मुलगी माझ्या समोर असताना ते जमलं नाही किंवा केलं नाही, मग फायदा काय त्याचा? अंकुश तिच्या गालावर अंगठा फिरवत बोलतो. खरंच? अंजली त्याच्या डोळ्यात हरवत विचारते. मग काय? अंकुश तिच्या ओठांवर ओठ टेकवायला झुकतच असतो की ती त्याला अडवते. पण हे फक्त माझ्यासाठीच आहे की बाकी सुंदर दिसणाऱ्या मुलींसाठी पण? अंजली लाडात येत त्याच्या कोटशी खेळत विचारते. डिपेंड करतं ना ते. अंकुश तिची मज्जा घेण्यासाठी बोलतो. मार खाल हां तुम्हीही, आणि ती सटवीही. माझा राग अजून बघितला नाही तुम्ही. अंजली त्याची कॉलर पकडून अंकुशला रागात स्वतःजवळ खेचत बोलते. व्हॉट? सटवी? अंजली सिरियसली बोलली तरी अंकुश जोरजोरात हसत होता. हो, सटवीच. बोलू नका माझ्याशी तुम्ही. जा तिच्याकडेच, ती मानसीच आहे. जा तिच्याकडे. अंजली रागात बोलून त्याला पाठमोरी उभी राहते. अंकुश तिचा हात पकडून तिला मागून मिठीत घेतो. अंजली सुटायचा प्रयत्न करते तसं तो त्याची पकड घट्ट करतो. माझी शोना रागवली की लाल लाल मिरचीसारखी तिखट होते.
अंकुश तिला मनवत म्हणतो, तुम्ही मस्का नका मारू हा आता. अरे मस्का काय, खरंच तिखट वाटते तू. अंकुश तिला स्वतःकडे वळवतो आणि मग मला ही तिखट मिरची टेस्ट करायची इच्छा होते. तो तिच्या कॉलरवर बोनवर केस काढतो. अंकुश, अंजली त्याच्या हातावरची पकड घट्ट करते. शोना, माझ्या लाईफमध्ये फक्त तूच आहेस, बाकी कोणी नाही. कितीही जणी आल्या तरी तुझी जागा ही कायम तुझीच असेल. अंकुश तिचा चेहरा ओंजळीत पकडत तिच्या डोळ्यात आरपार बघतो आणि तिच्या कपाळावर किस करतो. आणि मला माझ्या डॉलसारखी एवढी जीव ओवाळून टाकणारी क्युटी कुठे मिळेल का? अंकुश क्यूट फेस करून तिला विचारतो. माहीत आहे मला मुद्दाम त्रास देतास, मला दे. बघ, माहीत असूनही चिडतेस तू. हो, कारण मनवायला, रुसवे फुगवे काढवायला एवढा हँडसम नवरा आहे की माझा. अंजली त्याच्या गळ्यात दोन्ही हातांचा वेखा घालत डोळा मारत त्याला म्हणते, स्मार्ट गर्ल. निघायचं का? उशीर होतोय. अंजली त्याला न्याहाळत विचारते. त्याचे पिंक कोट बघून आता तिलाच राहवत नाही. आजूबाजूला नजर फिरवत कोणी नाही बघून पटकन त्याच्या ओठांवर ओठ टेकून बाजूला होते. अंकुश शॉक होऊन तिला बघत होता. लगेच तिला जवळ घेणार की त्याच्या ओठांवर हात ठेवून अडवते. नवरोबा, उशीर होतोय. तुमची प्रिन्सेस वाट बघते, तिच्या डॅडोची. अंजली त्याला भानावर आणत म्हणते, जर मला डॉल ओरडली ना तर तुझी कंप्लेंटच करणार. अच्छा, काय सांगणार तिला? अंजली भुवया उंचावत विचारते. तिला सांगणार की मी तुझ्या मम्मानेच लेट केलं म्हणून. उगाच तिच्या हँडसम गरीब बिचाऱ्या डॅडचा फायदा घेते. हो ना, तिचा डॅड खूपच गरीब बिचारा आहे. अंजली बारीक डोळे करून एक फटका देते. बायको किती मारते यार, कधी प्रेम पण करत जा. तो तिला जवळ खेचत तिच्या ओठांकडे बघत बोलतो. खूप झाला रोमॅन्स, लेट झालाय ऑलरेडी आपल्याला. अंजली दाटवत त्याचा हात धरत बाहेर नेते. दोघेही गाडीत बसत रिसेप्शन व्हेन्यूकडे निघतात. रिसेप्शन छान प्रकारे पार पडतं. अंजलीची मीडियासमोर जायची पहिलीच वेळ असल्याने तिला थोडं दडपणच आलं होतं. त्यात ती साहिल महेश्वरीची बहीण आहे समजल्यावर मीडियाचं आकर्षण बनलं होतं. अंकुशने तिला धीर देत मीडियाला व्यवस्थित हाताळलं होतं. दोघांनीही छान पोजेस दिल्या मीडियाला. उद्या फ्रंट पेजवर जी बातमी झळकणार होती. दुसऱ्या दिवशीपासून सगळ्यांचं रुटीन लाईफ सुरू होत झालं. पण इथे शकीलची व्यवसायाची सुरुवात मात्र त्यांचे हसरे चेहरे पाहून बिघडली होती. साले इथे माझी लाईफ करून स्वतः मस्त हसत खिदळत आहेत. ह्यांच्या तर तो हातातला न्यूजपेपरचा चुरा करून फेकून देतो. नाही, तुमच्या सगळ्यांची जिंदगी बर्बाद केली ना तर नाव नाही सांगणार शकील म्हणून. तो स्वतःच चिडून बोलतो. शकील फोन ठेवून कुस्तीत बसतो. अंजलीबाई, आता आपली लवकरच भेट होणार. मी तर तुला भेटायला खूप आतुर आहे. खूप त्रास सहन करावा लागलाय आता तुझ्यामुळे. त्यात तुझा नवरा आणि माझा लाडका भाचा खूप त्रास झाला आहे त्यांच्यामुळे. मला आणि माझ्या लोकांना खूप प्रेम आहे ना त्यांचं तुझ्यावर. मग तर आलंच बघू मलाही ते. खूप लपून वार झाले आता. आमने सामने एक खेळ होऊन जाऊ देच. अंजली रिसेप्शन नंतर दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाते. पण त्याच दिवशी रात्रीपासून चिवला ताप येतो. चिवला रात्रभर बरं नसल्याने अंजलीने तिच्यासोबत थांबण्याचा निर्णय घेतला. तिने ऑफिशियल मेल करून कळवलं होतं. रात्रभर चिव बिचारी तापात कण्हत होती. साहिलला कळलं तसं त्याने लगेच सकाळी डॉक्टरला बोलावून घेतलं. तसं अंजलीने तिच्याकडे असलेलं तापाचं औषध दिलं होतं.
पण ताप तरीही होताच. डॉक्टरांनी चेक करून चिवला औषध लिहून दिलं. डॉक्टर असा अचानक ताप? संध्याकाळपर्यंत छान खेळत होती. नंतर हळूहळू किरकिर सुरू झाली तिची. अंजली डॉक्टरांना सांगते, जास्त काही काळजी करण्यासारखं नाही. व्हायरल फीवर आहे. क्लायमेट चेंजमुळे त्रास झाला आहे. उठल्यावर काहीतरी खाऊ घालून तिला मेडिसिन द्या. 2 दिवस बघूया. नाहीच गेला ताप तर ब्लड चेक करून मेडिसिन चेंज करू. मित्रांनो, इथून पुढे 6 मिनिटं स्टोरी आहे, तर ती पुढची 6 मिनिटाची स्टोरी तुम्ही वाचा आणि छान छान कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आवडली की नाही.